हे कृष्णा, आपल्या सर्वांना देव उठणी एकादशीच्या खूप खूप कृष्ण भावनामय शुभेच्छा। तर याला आपण प्रबोधनी एकादशी आणि उत्थान एकादशी असे सुद्धा म्हणतो। तर स्कंद पुराणामध्ये एक कथा येते की भगवंतापुढे दीप प्रज्वलित होत होता आणि त्याच वेळेला एक उंदीर त्या ठिकाणी आला आणि त्या दीपमधलं तूप बघून त्याला अतिशय भूक लागली आणि तो पिण्यास प्रयत्न करीत होता आणि तेवढ्यातच त्याच्या मिशीला आग लागली आणि आग लागल्यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला आणि भगवंतापुढे असा मान करू लागला। गोल मान फिरवताना भगवंतांनी बघितले आणि भगवंतांना असं वाटले की हा मला दीपदान करीत आहे। मग त्यावेळेला भगवंत अतिशय प्रसन्न झाले आणि त्याच्या मृत्यूच्या नंतरच भगवंतांनी त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती केली। हरी बोल। तर अशाच प्रकारे आपण सुद्धा भगवंतांना नेहमी दीपदान केला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एकादशीला आपण जसे की आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती। तर पंढरीच्या वाळवंटामध्ये संत गोळा होतात आणि भजन कीर्तन करून भगवंतांच्या दर्शनाला जातात आणि विशेष म्हणजे चंद्रभागेमध्ये स्नान करतात। म्हणून आपण सुद्धा या कार्तिकी एकादशीला आपण धामामध्ये गेले पाहिजे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान केले पाहिजे आणि भगवंतांचं नित्य नामस्मरण केले पाहिजे। अशा प्रकारे आपण या एकादशीचे व्रत पालन करू शकतो आणि भगवंतांना प्रसन्न करू शकतो। हरे कृष्णा, धन्यवाद।